बातमीचा अर्थ आहे भरोसा आणि तुमच्या भरोसा आहे आमची जिम्मेदारी। आपण पाहत आहात NCN न्यूज टीव्ही। मी डॉक्टर चंदना राणी, राजेश उल्लेवार यांची मुलगी। आज माझे पप्पा आमच्या सगळ्या फॅमिलीला सोडून गेले। आज माझी वयाची 60 वर्ष होईपर्यंत सुद्धा त्यांनी प्रत्येक दिवस मेहनत केली आहे, ते फक्त आमचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी। आणि झालेत आमचे स्वप्न, सगळ्यांचे पूर्ण झालेत, पण पप्पांचे स्वप्न राहिले। आमचे दोघांचे, आमच्या फॅमिलीचे सगळ्यांचे मिळून स्वप्न होते पुढं खूप सारे, पण ते बघण्यासाठी ते राहिले नाही। आता मी ते जरी नसतील आमच्यामध्ये, ते जरी आम्हाला सोडून गेले, तरी आम्ही सगळे मिळून त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही मेहनत करू। आणि बालाजी पाटील काका गावकर काका जे आहेत, ते नेहमी सुखाच्या वेळेस, प्रत्येक वेळेस त्यांनी आमचा साथ दिलाय। आणि आज दुःखाच्या वेळेस सुद्धा ते म्हणजे खूप कमी वेळामध्ये लगेच धावून आले ते। आणि आमचे वेदना, आमचं मन हलकं करण्यासाठी त्यांनी खूप मार्गदर्शन केलं, खूप म्हणजे चांगल्या गोष्टी आम्हाला, चांगल्या गोष्टीचं मार्गदर्शन केलं। आणि असंच त्यांची सोबत आम्हाला हवी, आमचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी, पप्पांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांची सोबत नेहमी राहील, असं ते मला आश्वासन देऊन गेले। नमस्कार, आपण पाहत आहात NCN न्यूज टीव्ही। देगलूर ब्रिलोली मतदारसंघातील सर्वसामान्यांच्या सुख दुःखात नेहमी धावून जाणारे, आपल्या साध्या आणि प्रामाणिक स्वभावामुळे ओळखले जाणारे नेते बालाजी पाटील खतगावकर यांनी आज एका दुःखद प्रसंगी उपस्थित राहत आपल्या जिवलग मित्राला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे। देगलूर ब्रिलोली मतदारसंघातील लोकप्रिय व्यक्तिमत्व बालाजी पाटील खतगावकर यांनी कैलासवासी राजेश गंगाराम उल्लेवार यांच्या निधनानंतर त्यांच्या निवासस्थानी जाऊन कुटुंबियांची सांत्वन भेट घेतली। यावेळी वातावरण अत्यंत भावुक झाले होते। आपल्या जिवलग मित्राच्या आठवणींना उजाळा देताना बालाजी पाटील खतगावकर यांचे मन भरून आले। राजेश उल्लेवार यांच्यासोबतच्या अनेक जुन्या आठवणी सांगताना त्यांनी मोठ्या जड अंतकरणाने श्रद्धांजली अर्पण केली। तसेच त्यांनी दोघी कुटुंबियांना धीर देत सांगितले की, माझा एक चांगला मित्र आज आपल्यातून निघून गेला आहे, पण तुम्ही कोणत्याही गोष्टीची चिंता करू नका। कोणत्याही प्रसंगी मला हाक द्या, मी सदैव तुमच्या कुटुंबाच्या पाठीशी उभा राहीन। बालाजी पाटील खतगावकर यांच्या या संवेदनशील भूमिकेमुळे उपस्थित नागरिकांमध्येही भावनिक वातावरण निर्माण झाले। कैलासवासी राजेश गंगाराम उल्लेवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली। आणि त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्हीही सहभागी आहोत। अशाच ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी पाहत रहा NCN न्यूज टीव्ही। नमस्कार, मी सातपुडे NCN न्यूज टीव्हीमध्ये स्वागत आहे। आज आपण पाहू शकता देगलूर शहरामध्ये अत्यंत दुर्दैवी घटना घडल्यानंतर या ठिकाणी उल्लेवार साहेब यांचं निधन झालं। आज त्यांची सांत्वन भेट घेण्यासाठी, आपण पाहू शकता त्यांच्या कुटुंबाला आधार देण्यासाठी आज या ठिकाणी बालाजी पाटील खतगावकर जे गोरगरिबांचे कैवारी आहेत आणि सदैव प्रत्येक कार्यक्रम असू द्या, सुखादुःखात धावून येतात। आणि आज दुःखाच्या प्रसंगी ते या ठिकाणी त्यांच्या कुटुंबाला एकदम भेट देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित। काय सांगा साहेब, कसे संबंध होते आणि कशा पद्धतीने तुमच्याबरोबर प्रार्थना? मी सर्वप्रथम माझा प्रेम मित्र राजेश उल्लेवार आज आपल्यामध्ये नाही आहे। गेले मागच्या 2-4 दिवसापासून आम्ही अस्वस्थ आहोत, असं वाटतच नाही की तो आपल्यात नाही आहे। मी परमेश्वराकडे प्रार्थना करतो त्याच्या आत्म्याला खूप शांती लाभो। त्यांच्यासोबतचे जे त्यांचे आई आहेत, भाऊ आहेत, त्यांचे जे लेकरं आहेत, मुलगी आहे, जावाई आहे, भावाच्या मुली आहेत, भावाचा मुलगा आहे, सगळ्या कुटुंबियांना परमेश्वर खूप मोठा धीर देव आणि सगळ्यांना ताकद देव। या उल्लेवारचं जे कार्य होतं ते पुढे घेऊन जाण्याची त्यांना बळ देव आणि त्यांच्या घरामध्ये पुनश्च असं आनंदाचं वातावरण देवाने निर्माण करावं, असे प्रभू ईश्वराचरणी मी प्रार्थना करतो। मी मागच्या शनिवारीच या घरामध्ये येऊन गेलो। माझे त्यांचे फार जवळचे संबंध आहेत। फार कष्टाने तो उभा राहून असिस्टंट रजिस्ट्रार या पदावरून सेवानिवृत्त झाले। या पंचक्रोशीतील लोकांना त्यांनी फिशरीच्या माध्यमातून, कॉपरेटिव्ह सेक्टरच्या माध्यमातून असंख्य लोकांना नांदेड जिल्ह्यात आणि परिसरात खूप मोठ्या प्रमाणात मदत केलेली आहे। आणि एक सच्चा मनाचा दिलदार मित्र तो आमचा होता।
त्यांनी आपल्या कुटुंबाच्या मदतीला खूप मोठ्या हरहरीने योग दिलेला आहे. त्यांची मुलगी असेल, जावई असतील, भावाच्या 2 मुली असतील, मुलगा असेल, सगळ्यांना घडवण्यामध्ये त्याचा सिंहाचा रोल आहे. आणि एक चांगल्या क्वालिटीचं एज्युकेशन घरामध्ये देऊन 1, 2 नाही 4 डॉक्टर त्यांनी 4 ते 5 डॉक्टर निर्माण केलेले आहेत. आणि ते सगळे MD म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएट डॉक्टर आहेत. म्हणजे फार मोठ्या घराचा कुटुंबाचा मुख्य कर्ता केलेला आहे. आमच्या सगळ्या मित्रांचा मुख्य आधार केलेला आहे. आणि ते सेवानिवृत्त झाले होते. आणि माझ्या मुखेडच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्या सिंहाचा वाटा होता. अहोरात्र 2 महिने तो झोपला नव्हता. मी निवडणूक हारलो, त्याला मनस्वी दुःख झाला होता. त्याच्यातून तो बाहेर पडून एक दुसरा विषय आम्ही हातात घेऊन काम करत होतो. परमेश्वर आमचा विषय अधुरा ठेवला, त्याचं मला खूप मोठं दुःख आहे. त्याहीपेक्षा तो आपल्यातून गेला याचं आम्हाला म्हणजे मनाला ते पटतच नाही की ते आपल्यात नाही आहे. म्हणजे शब्द अपुरे पडतात त्यांना मला श्रद्धांजली वाहायला. तर अशा सच्च्या मित्राच्या दुःखप्रसंगी मी मुंबईहून खास त्याच्यासाठी आलो. आणि इथलं भावनिक वातावरण आणि घरावरचं संकट कमी करण्यासाठी मी त्यांच्याशी फॅमिलीशी सगळ्यांशी चूज केली. आणि मी परमेश्वराकडे एवढंच मागतो की ह्या कुटुंबाला कधी भविष्यात अशा प्रकारचं दुःख येऊ नये. त्याच्या रूपाने ते कार्य करतील आणि इतर लोकांनाही ते पुढे आणण्यासाठी निश्चित समाजाला मदत करतील अशी अपेक्षा करतो. आणि आम्ही राजे सुल्लेवारची आठवण वेळोवेळी ठेवून समाजाला कसं त्याचं चांगलं कार्य राहील हे पुढे सुद्धा आम्ही लोकांच्या निदर्शनास आणण्यासाठी काहीतरी उपक्रम हाती घेऊन भावंडाच्या माध्यमातून आम्ही समाजाला दाखवून देऊ. ही खरी त्याला श्रद्धांजली राहील. धन्यवाद. तुम्ही आलात, 2 त्यांचे विचार समाजापर्यंत जाण्यासाठी संधी दिलात. मी आपलेही आभार मानतो आणि त्यांच्या कुटुंबियाला परमेश्वराने धीर द्यावं ही प्रार्थना करतो. मी डॉक्टर चंदराणी राजेश सुल्लेवार यांची मुलगी. आज माझे पप्पा आमच्या सगळ्या फॅमिलीला सोडून गेले. आज माझी वयाची 60 वर्ष होईपर्यंत सुद्धा त्यांनी प्रत्येक दिवस मेहनत केली आहे ते फक्त आमचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी. आणि झालेत आमचे स्वप्न सगळ्यांचे पूर्ण झालेत, पण पप्पांचे स्वप्न राहिले. आमचे दोघांचे आमच्या फॅमिलीचे सगळ्यांचे मिळून स्वप्न होते पुढं खूप सारे, पण ते बघण्यासाठी ते राहिले नाही. आता मी ते जरी नसतील आमच्यामध्ये, ते जरी आम्हाला सोडून गेले तरी आम्ही सगळे मिळून त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही मेहनत करू. आणि बालाजी पाटील काका जे गावकर काका जे आहेत ते नेहमी सुखाच्या वेळेस प्रत्येक वेळेस त्यांनी आमचा साथ दिला आहे. आणि आज दुःखाच्या वेळेस सुद्धा ते म्हणजे खूप कमी वेळामध्ये लगेच धावून आले ते. आणि आमचे वेदना, आमचं मन हलकं करण्यासाठी त्यांनी खूप मार्गदर्शन केलं. खूप म्हणजे चांगल्या गोष्टी आम्हाला चांगल्या गोष्टीचं मार्गदर्शन केलं. आणि असंच त्यांची सोबत आम्हाला हवी आहे. आमचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी, पप्पांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांची सोबत नेहमी राहील असं ते आम्हाला आश्वासन देऊन गेले.